सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि विविध स्टोरींचा आनंद घ्या. आजच्या स्टोरीचं नाव ऑफिसवाला लव विथ टशन. मग शेवटी अकडू अर्जुन सरांच्या हृदयातील प्रेम तन्वीनं जागं केलं आणि अर्जुनने तिला बेडवर त्याच्या अंगाखाली घेतली आणि तिच्यासोबत रोमॅन्स करायला लागला आणि हळूहळू तो तन्वीला सर्व अंगावर किस करायला लागला. तिच्या हाताची बोटं, तिचे कान, ओठ, गळा, मान, पाठ सगळीकडून अर्जुन तिला किस करत होता आणि तन्वीचे डोळे लाजून ओतप्रोत भरले होते आणि ती नजर उचलून सुद्धा अर्जुनकडे बघत नव्हती. एवढ्या दिवसाच्या विरहानंतर तो तिला आणि ती त्याला खूप हवेसे वाटत होते. लग्न झाल्यापासून बहुतेक पहिलीच वेळ असेल ही दोघांची इतका अबोला पकडण्याची आणि एकमेकांचा विरह सहन करण्याची. मग अर्जुननं तिच्या खांद्यावरून तिच्या साडीचा पदर खाली घेतला आणि तिथं किस केला. एक छोटा लव बाईटसुद्धा केला. तशी तन्वी प्रचंड शहारली आणि त्यानं तिचा पदर तिच्या पोटावरून बाजूला काढला आणि तिकडेही त्याचे ओठ फिरवायला लागला. तसं तन्वीनं त्याचं डोकं घट्ट पकडलं आणि तिला ते सगळं फार असह्य झालं होतं. अर्जुनचा रोमॅन्टिक स्पर्श म्हणजे जणू जानलेवा होता तिच्यासाठी. त्याचं तिच्याकडे रोखून बघणं तिच्या काळजात आग लावत होतं आणि दोघेही आता पुन्हा एकमेकांच्या ओठांना चोखत किस करायला लागले. इतक्यात दरवाजावर टकटक वाजली आणि दोघेही पुन्हा भानावर आले आणि बाहेरून आवाज आला नेहाचा, तन्वी मॅडम, अर्जुन सर, डिनर रेडी आहे, जेवायला येत आहे ना? आणि आता तन्वी काहीतरी बोलणार इतक्यात अर्जुननं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि हळूच तिच्या कानात कुजबूज करत म्हणाला, बेबी डोंट टॉक, मला भूक नाही आणि तिला कळेल की आपण झोपलोय, जाऊ दे ना. मग तन्वी थोडी हसली आणि म्हणाली, अर्जुन हा काय वेडेपणा आहे, आधी डिनर करूया, चल ना. आणि नेहा पुन्हा एकदा म्हणाली, मॅडम झोपलात की काय? अरे बापरे, बहुतेक दोघेही झोपले. अतुल सर आणि मॅडम झोपलेले आहेत, आपण थोड्या वेळाने डिनर करू, असं म्हणून नेहा गेली. आणि अर्जुन सरांनी तन्वीला डोळा मारला आणि म्हणाला, बघ प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, माय स्वीट हॉट बेबी डॉल, अब आप क्या करोगी? असं म्हणून अर्जुन तिच्याकडे खूप मादक नजरेनं बघत होता. फक्त तिच्या डोळ्यातच नाही तर तिच्या ओठांकडे, तिच्या छातीकडे सुद्धा आणि बऱ्याच ठिकाणी. आणि तन्वीनं लाजून तिच्या चेहऱ्यावर एक हात ठेवला आणि दुसरा हात त्याच्या डोळ्यांवर ठेवला आणि म्हणाली, अर्जुन नको ना. आणि तिचे दोन्ही हात हातात पकडले त्यानं आणि अर्जुन म्हणाला, काय नको? मी नको? बोल, खरंच नको? तशी ती हसली आणि अचानक तिने अर्जुनच्या पाठीमागं बघितलं आणि मोठ्यानं ओरडून म्हणाली, अर्जुन पाल. तसं अर्जुन सरांनी चमकून पाठीमागे बघितलं आणि त्याची तिच्यावरची पकड ढिली झाली आणि तो मला, तनू वेर इज, कुठे आहे पाल? तसं बदमाश तन्वीनं त्याला ढकललं बाजूला आणि उठून पळायला लागली. अर्जुन सरांच्या लक्षात आलं तिनं बदमाशी केली आहे आणि आता तो तिला 2 पाऊलही पुढे सरकून न देता लगेच उठला आणि आडवा उभा राहिला आणि म्हणाला, नो 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 मिसेस अर्जुन, ज्यादा चालाकी नाही चलेगी. आता कुठे जाशील? आणि तन्वी खांद्यावर पदर घेत म्हणाली, अर्जुन प्लीज सोड आणि अरे डिनर करूया ना, रात्र तरी होऊ दे. आणि अर्जुन सर पुन्हा डायलॉग बाजी करत म्हणाले, जेव्हा माझी इच्छा असेल तेव्हा रात्र झाली असं समजायचं. आणि तन्वी हसून म्हणाली, हो अर्जुन सर, ही तुमची मुंबई नाही, हे कोल्हापूर आहे आणि बघ वातावरण किती छान आहे. आणि अर्जुन सरांनी तिच्या हाताला पकडलं आणि झटकन जवळ ओढून तिच्या कमरेत हात घातला आणि म्हणाले, बेबी क्लाइमेट तो बहुत अच्छा है, मेरा मूड उससे भी ज़्यादा अच्छा है और तुम सबसे ज़्यादा अच्छी हो और हमारा रिश्ता इस जहाँ में सबसे अलग, तुम अलग मैं अलग पर हमारी सांसें एक साथ चलती है और हमारी आत्मा एक दूसरे में रहती है. असं म्हणून त्यानं तिच्या मानेवरचे सगळे केस बाजूला घेतले आणि तिला त्याच्या रोमॅन्टिक शब्दाने घायाळ करत मंत्रमुग्ध करून टाकली आणि तिच्या मानेवर किस केलं आणि त्याच्या दाढीचे खुंट तिच्या मानेवर टोचले आणि ती प्रचंड शहारली. तिच्याही नकळत तिचे हात अर्जुनच्या गालावर गेले आणि तिनंही त्याला थोडंसं तिथं थांबू दिलं. त्याच्याकडे तोंड फिरवलं आणि त्याच्याही कपाळावर, गालावर, नाकाच्या शेंड्यावर, त्याच्या डोळ्यांवर सुद्धा किस केला. कारण आज इतक्या विरहानंतर त्या दोघांना एकमेकांना जितका स्पर्श करेल तितका कमी वाटत होता
आणि अर्जुनने पदराच्या आतून तिच्या उघड्या पोटावर हात ठेवला तशी तन्वी पुन्हा आह म्हणून शहारली आणि त्याच्यापासून दूर पळायला लागली. आणि आता अर्जुनच्या हातात आला तिच्या साडीचा पदर आणि जसा पदर त्याच्या हातात आला तन्वी पळायला लागली. तिच्या लक्षात आलं आणि ती जागेवर थांबली. आता साडीच्या पदराचं एक टोक त्याच्या हातात आणि तो हळूहळू साडी ओढणार इतक्यात तिकडून तन्वी तो पदर घट्ट पकडून बसली आणि म्हणाली, अर्जुन सोड ना. आणि आता तर तन्वीचा तो लूक इतका जानलेवा होता की अर्जुन सर तिला सोडणं इम्पॉसिबल होतं. आणि अर्जुन म्हणाला, ओ माय गॉड तनू, इतक्या दूर माझ्या पाठीमागं आलीस आणि आता जवळ का येत नाहीस. तन्वी म्हणाली, अरे डिनर करूया ना, काय म्हणतील सगळे. अर्जुन म्हणाला, डिनरसाठी अजून वेळ आहे. तन्वी म्हणाली, अर्जुन हे गाव आहे आणि इकडचे लोक खूप लवकर डिनर करतात, आपल्यासारखा उशीर करत नाहीत. आणि अर्जुन सर बेफिकीर म्हणाले, नो प्रॉब्लेम, मग त्यांनी डिनर करून दे, आपला डिनर आपल्या वेळेलाच होईल, त्यांच्यासाठी मी नाही माझ्या टायमिंगमध्ये चेंजेस करणार. तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, अर्जुन आपण इथे गेस्ट आहोत आणि इथे होस्टच्या मर्जीप्रमाणे राहायचं असतं, तुला कधी कळणार रे. आणि अर्जुन सर म्हणाले, त्यात काय कळायचं बेबी, मी माझ्या मनाप्रमाणेच करणार आहे, मी कधीच इतरांच्या घरी असा गेस्ट म्हणून गेलो नाही. सुभेदार मेन्शनमध्ये जातो आणि तेही माझं घर मी समजतो आणि तिथे माझ्या मर्जीप्रमाणे सगळं होतं. आणि तन्वी आता तसाच पदर पकडून त्याच्या समोर आली आणि म्हणाली, अर्जुनजी ती तुमची सासरवाडी आहे म्हणून तिथे तुमचे सगळे नखरे खपवून घेतले जातात, बट बेबी आपण इथे गेस्ट आहोत आणि आपण गेस्टसारखं राहिलं पाहिजे की नाही, चल ना. असं म्हणून तिनं हळूच त्याच्या हातातून पदर हिसकावून घेतला आणि अर्जुन सर गाल फुगवून तोंडानेच चक करत, मी नाही येणार, माझा खूप मूड आहे आता, आय वॉन्ट यू, फक्त थोडा वेळ दे ना प्लीज, नाहीतर माझ्या मूडचं काहीच उपयोग होणार नाही आणि मी तुला महत्त्वाचं आहे की डिनर, असं तो म्हणाला. आणि तन्वी म्हणाली, ऑफकोर्स तू महत्त्वाचं आहेस बेबी, पण आता तुला खाऊ का. आणि त्यानं तिच्या दोन्ही खांद्यावर त्याचे हाताचे कोपर टेकवले, सगळं ओझं तिच्या अंगावर टाकलं आणि तन्वी खालीच वाकली. आणि अर्जुन म्हणाला, मी तुझाच आहे, सर्वस्वी तुझाच, मग काय, माझं काय करायचं तू ठरव, तू मला खाऊ शकते, पण त्यानंतर मात्र मी तुला सोडणार नाही. असं म्हणून तिच्या गुलाबी ओठांच्या दिशेने त्यानं मोर्चा वळवला तशी तन्वी मागं सरकली. दोघांच्या ओठांमध्ये तिनं हात आडवा लावला आणि म्हणाली, नको प्लीज अर्जुन. आणि अर्जुन गाल फुगवून म्हणाला, मग कशाला आलीस माझ्या मागे, काय गरज होती बेडरूममध्ये यायची आणि तिथे नाही इतके प्रयत्न केलेस मला मनवण्याचे, त्यासाठी इतक्या दूर आलीस. तन्वी म्हणाली, बिकॉज आय लव्ह यू बेबी, पण तिथे तू खूप जास्त चिडायचा म्हणून तुला नेहमीच्या वातावरणातून बाहेर काढावं म्हटलं आणि मग तुझी विनंती करावी आणि बघ तुझाही मूड ठीक झाला, पण आता थोडासा वेट कर ना. आणि अर्जुन सर म्हणाले, तोच तर नाही ना होत बेबी, वेट नाही होत. तन्वी म्हणाली, तुला तर गरज नव्हती ना माझी, मला कुठे मगाशी घेत होता तू बेडरूममध्ये. आणि अर्जुन म्हणाला, अच्छा म्हणून अशी करतेस का, मग जा आणि माझ्याऐवजी तू डिनर कर, 2-2. असं म्हणून त्यानं तिला सोडली. आणि आता तन्वी हसून बाहेर गेली सुद्धा आणि अर्जुन सर बेडवर हताश होऊन बसले आणि मला गेली सुद्धा, जा म्हणालो की गेली. ही तनू पण ना, तिने यायचंच कशाला माझ्या मागे मागे, ती नसती आली तर मी एकटा सुखी राहिलो असतो, पण आता तिच्याशिवाय हा डिनर होईपर्यंत वेळ कसा काढू. अर्जुन सर मी जगू शकतो तुझ्याशिवाय, मला तुझी गरज नाही, तू गेलीस उडत. म्हणणं खूप सोपं, पण बायकोशिवाय खरं तर तुम्हाला चैन नाही पडत, तुम्ही आता हे मान्य कराच. असं अर्जुन स्वतःलाच म्हणाला आणि गालात हसला. आणि तनू आहे तर मी आहे, पण मी असल्याशिवाय तनू आहे का हे मला कसं कळेल, तिलाच विचारावं लागेल. आणि इतक्यात तन्वीचा फोन वाजला, आर्यनचाच फोन होता. अर्जुनने ते बघितलं आणि मला मॉम का चमचा, मला एकही नाही फोन केला टायगरनं आणि मॉमला फोनवर फोन करतोय. आता अर्जुनने फोन उचलला आणि इकडून काहीच न बोलता शांत बसला, तर तिकडून स्वीटी बोलत होती. आणि स्वीटी म्हणाली, हॅलो आत्तू, मामा तुझ्याशी बोलले का, फार चिडले नाहीत ना गं. आणि आत्तू मामांचा मला फोन आला होता आणि मी त्यांना सांगितलं की तू त्यांच्या मागे गेलेली आहेस हे सांगितलंच नाही, मी त्यांना सांगितलं की तू इथेच आहेत. आत्तू तुझी काळजी घे, मीही माझी काळजी घेते. आणि काय गं मामा बोलली की नाही तुझ्याशी, असं म्हणून स्वीटी तन्वीच्या उत्तराची वाट बघत बसली. आणि इकडून अर्जुन सर आरामात बसले बेडवर मागे हात टेकून आणि मला आता मला असं वाटतं की अख्खं घर माझ्या विरोधात आहे आणि मी एकटा पडतोय की काय, आणि माझी लाडकी भाचीसुद्धा माझी नाही राहिली. आणि डोंट वरी बेबी, तुझ्या आत्तूला मी खाणार नाही. आणि आता अर्जुनचा आवाज ऐकला आणि स्वीटी घाबरली, तिनं फोनच ठेवून दिला. आणि आर्यनला म्हणाली, आर्यन आता काय करायचं, मामांना कळलं मी त्यांच्याशी खोटं बोलले,
आता तुझ्यावर चिडले तसंच माझ्यावरही चिडणार. आणि आर्यन हसून मला, डोंट वरी बेबी, डॅड तुझ्यावर नाही चिडू शकत, कारण तुझ्या पोटात बेबी आहेत ना, आणि ज्यांच्या पोटात बेबी असतात ना त्यांचे लाडच लाड असतात. काश मेरे पेट में भी बच्चा होता, मग डॅड मला कधीच बोलले नसते, असं म्हणून आर्यन रडायला लागला. आणि स्वीटी पोट धरून धरून हसायला लागली. हसता हसता तिच्या पोटात थोडंसं दुखलं आणि ती विवळली. तसा आर्यन लगेच तिच्याकडे गेला आणि मला, बेबी जास्त हसू नको, तुला ना काही झालं ना हसता असता तरीसुद्धा ते दोघं माझा जीव घेतील. ह्या 2 दिवसात तुला मी फार जपणार आहे, डोळ्यात तेल घालून. आणि आपल्या बेबींना जर बाहेर यायचं असेल ना तर येऊ नको म्हणावं. मॉम डॅड परत आल्याशिवाय यायचं नाही, ते आल्यावर या. तुझ्या तब्येतीमध्ये काहीच ऊच नीच व्हायला नको, ते इथे नसताना. आणि स्वीटी पुन्हा हसली आणि माझी, आर्यन एवढ्या लवकर बेबी कसे येतील, तू पण ना. पण आता मामा माझ्यावर रागवतील की काय, मी काय करू आता. आणि आर्यन मला, बेबी मीच तुझी ढाल करणार आहे आणि माझा बचाव करणार आहे. तू मला कशाला विचारतेस. बट डोंट वरी, ते जास्त नाही चिडणार. आणि स्वीटी म्हणाली, पक्का. आर्यन मला, पक्का. आणि आता इकडे डिनर रेडी झाला आणि ती डिनरची सगळी अरेंजमेंट बघितली आणि तन्वीला फार आनंद झाला. आणि ती नेहाला म्हणाली, नेहा वाव किती मस्त आहे हे सगळं, इथे बसून जेवायला मला खूप आवडेल. आणि नेहा म्हणाली, पण मॅडम सर जेवतील का इथे, त्यांना आवडेल का असं जेवण करायला. आणि तन्वी म्हणाली, का नाही आवडणार, नक्की आवडेल. आणि अतुल गेला अर्जुन सरांना बोलवायला आणि म्हणाला, अर्जुन सर चला डिनर इज रेडी. आणि मगाशी काय झोपला होता का, चेहऱ्याकडे बघून तर वाटतच नाही की तुम्ही झोपला होता. क्या बात है सर, क्या चल रहा था. की बेडरूममध्ये बायको नको नको म्हणायचं आणि गुपचूप गुपचूप रोमॅन्स उरकायचा. आणि याला इकडच्या म्हणीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का, नाही नाही म्हणायचं आणि पहिलीच हाणायचं. तसं अर्जुन हसायला लागला आणि म्हणाला, तुलासुद्धा बरंच काही माहीत आहे की, आणि व्हॉट इज मीन बाय पायली. आणि अतुल म्हणाला, का माहीत नसणार, माझं लहानपण इकडंच गेलेलं आहे. लहानपणी मी प्रत्येक सुट्टीला इकडे यायचो मामाच्या गावाला. आणि पायली म्हणजे धान्य मोजण्याचं एक माप असतं, इकडे गावाकडे असतं ते. आणि माझी आजी होती ना, ती खूप म्हणी बोलायची आणि मग समोरच्याला फक्त 4 शब्दामध्ये गार करून टाकायची. आणि अर्जुन म्हणाला, ते ठीक आहे, चल आता पटकन डिनर करूया. आणि अतुल हसून म्हणाला, का सर कसली घाई आहे, मी तन्वी मॅडमना इथं उगीच आणलं का हो, नको आणायला हवं होतं. आणि अर्जुन फक्त गालात हसला आणि पण आता काही बोलत नव्हता. आणि तो पुढे निघाला तसं अतुलनं त्याच्या हाताला पकडला आणि म्हणाला, ओ सर, अहो सांगा तरी, माझं हे सरप्राईज आवडलं असेल तर मला गिफ्ट हवं आहे. आणि अर्जुन ते सरप्राईज आवडलं असंही नाही म्हणाला, पण डायरेक्ट म्हणाला, बोल तुला काय गिफ्ट पाहिजे. आणि अतुल म्हणाला, हां आता गिफ्टचं विचारताय म्हणजेच सरप्राईज खूप आवडलं आहे, पण स्वतःच्या तोंडानं नाही बोलणार तुम्ही. सर तुम्ही ना फार आतल्या गाठीचे आहात. तसा अर्जुन म्हणाला, ए डफर, तूही मला गाली देतोस का. आणि अतुल हसून मला, नाही हो सर, आतल्या गाठीचे म्हणजे छुपे रुस्तम, आणि हे तर मी तुम्हाला कितीतरी वेळा बोललो आहे. आणि अर्जुन म्हणाला, मग ठीक आहे, आणि काय गिफ्ट हवं बोल पटकन. आणि अतुल म्हणाला, बघा हा सर, मी मागेन आणि तुम्ही नाही म्हणाल. अर्जुन म्हणाला, अतुल मी तुला कधी नाही म्हणालो आहे का, तू हीच किंमत केली का माझी. आणि अतुल म्हणाला, आतापर्यंत सगळं दिलं आहे तुम्ही मला, पण आता मला असं वाटतंय की मी मागेन आणि तुम्ही खरंच नाही देणार, त्यापेक्षा जाऊ दे सर, मी मागतच नाही. असं म्हणून तो पुढे निघाला आणि अर्जुनने त्याला पुन्हा पकडला आणि म्हणाला, अतुल पटकन बोल, नाहीतर मी डिनर नाही करणार, काय हवंय बोल तरी. आणि अतुल म्हणाला, पक्का पक्का मागू. आणि अर्जुन सर त्याला आश्वासन देत म्हणाले, पक्का माग. मागून मागून काय मागशील, जीव तर नाही ना मागणार, एकतर तू कधीच काही मागत नाही. आणि अतुल हसून म्हणाला, अर्जुन सर मला तुमच्याकडून हे गिफ्ट हवं आहे की आज रात्री मला तुमच्यासोबत झोपायचं आहे. आणि हे ऐकून अर्जुन चक्रावला, त्याचे डोळे मोठे झाले आणि म्हणाला, काय अतुल, सिरियसली खरंच तुला माझ्याजवळ झोपायचं आहे. आणि अतुल थोडा गालात हसला आणि म्हणाला, हो, आणि सर तुम्ही आता मला प्रॉमिस केलं आहे, आता नाही म्हणायचं नाही.
सर बघा ना, क्लायमेट किती सुंदर आहे आणि अशा सुंदर वातावरणात तुम्ही आणि मी, वाव हाव रोमॅन्टिक. आणि आता अर्जुन सर म्हणाले, या डफरला पण आजचीच रात्र मागायची होती का? आता याच्यासोबत काय रोमॅन्टिक वाटणार आहे? कुठे तनू आणि कुठे हा? आणि अर्जुन सर अतुलला म्हणाले, अतुल मी झोपेत खूप लाता मारतो. आणि अतुल म्हणाला, नो प्रॉब्लेम सर, आता रोज तुमच्या इतक्या शिव्या खातो, मग आज रात्रीला लाताही खाईन. आता अर्जुन सरांनी खूप वाईट तोंड केलं आणि म्हणाले, ओके चल डिनर करूया. आणि या तनूला म्हणत होतं की डिनरच्या आधी मला थोडंसं काहीतरी करू दे, 5-6 मिनटाचं काम होतं ना फक्त. तर नाही म्हणाली आणि म्हणाली, रात्रीची वाट बघूया. आता हा अतुल जर झोपायला आला आणि तनू इथून गेली तर, आणि मी आता प्रॉमिस केले आणि ते तोडता नाही येणार असं म्हणून अर्जुन सर स्वयंपाकघरात जेवायला गेले. आणि तिथली डिनरची अरेंजमेंट बघितली आणि त्यांना आता डबल टेन्शन आलं. डायनिंग टेबल नव्हता, पाट मांडले होते आणि समोर जमिनीवर प्लेट मांडल्या होत्या. आणि अर्जुन चकित होऊन मला, हे काय, आता फ्लोअरवर बसून जेवायचं का? मला नाही जमणार यार, मी इथे उगीच आलो. तसं तन्वी त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, अर्जुन आता हे इतकं अवघड आहे का रे? चल बस बरं. असं म्हणून अतुल, नेहा, तन्वी, अर्जुन जोडीने जेवायला बसले. आणि अर्जुन सर घाबरत होते पाटावर बसायला आणि हे पडणार तर नाही ना असं म्हणत होता. आणि आता अर्जुन सरांचा पाट उंच होता आणि जेवणाची प्लेट खाली होती आणि खाली वाकून जेवायला येत नव्हतं. आणि तन्वीकडे बघायचं आणि म्हणायचं, तनू आय कांट डू दिस. तन्वी म्हणाली, अर्जुन सर तुम्ही इतके डॅशिंग, इतक्या मोठ्या डील करता, इतकी दुनिया फिरलात आणि तुम्हाला हे छोटंसं टास्क करता येत नाही का? दिस इज नॉट फेअर. आणि अर्जुन म्हणाला, तनू डायनिंग टेबलऐवजी मला इथे असं बसवलं, हे अनफेअर आहे का? आणि ही तू फेअरची गोष्ट काय करते? आता मी काय करू? नाही मला जमत तर, त्यापेक्षा मी जेवतच नाही असं म्हणून तो उठायला लागला. तसं तन्वीने त्याच्या हाताला पकडलं, पुन्हा बसवला. आणि नेहा म्हणाली, वहिनी अर्जुन सरांसाठी काहीतरी उंच चौरंग वगैरे असेल तर आणा, त्यावर प्लेट ठेवता येईल. आणि आणते म्हणून ती निघाली. आणि तन्वी म्हणाली, नको राहू दे, मी भरवते त्याला. आणि आता तन्वी अर्जुनला एक एक घास भरवायला लागली आणि अर्जुन सर तन्वीच्या डोळ्यात बघून एक एक घास खात होते. आणि आता हा डिनर अख्खी रात्र संपू नये, म्हणजे त्या अतुलसोबत झोपायलाही नको आणि तनूसोबत तेवढेच रोमॅन्टिक क्षण घालवता येतील असं अर्जुन सरांना वाटलं. आणि ती घास भरवत असताना त्यानं हळूच तिच्या ओठांनी स्पर्श केला. तसं तन्वीच्या अंगभर तो करंट व्हायला लागला आणि तिनं लाजून गालात हसून डोळे घट्ट मिटून घेतले. मग आता डिनर तर रोमॅन्टिक होतोय आणि अतुलच्या तावडीतून सुटण्यासाठी आणि रोमॅन्टिक नाईट तन्वीसोबत साजरी करण्यासाठी अर्जुन सर काय करतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.